हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही MCQs क्वेश्चन्स असतील ते आपण 1 ते 30 पर्यंत पाहिले होते. आता आपण नेक्स्ट त्याचे जे काही MCQs असतील ते MCQs पाहणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KOH इज यूज. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट अल्कोहोलिक KOH सोल्युशन्स? First one is for dehalogenating agents, second one dehydrohalogenating agents, third one dehydrating agent, and the fourth dehydrogenating agents. The solutions is KOH is used as a dehydrohalogenating agent because it removes the halogen and hydrogen from alkyl halides. अल्कोहोलिक KOH वापरल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी आपल्याला डबल बॉन्ड मिळतो. पण काय होतं, डबल बॉन्ड मिळताना जो काही आपला हायड्रोजन्स असेल तो हायड्रोजन पण निघून जातो आणि हॅलोजन पण निघून जातो. मीन्स हायड्रोजन अँड हॅलोजन. देअरफॉर इट इज यूज ॲज डिहायड्रो. रिमूव्ह करतो तो. डिहायड्रो हॅलोजिनेटिंग एजंट्स इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन. When ethyl chloride is reacted with alcoholic KOH. Ethyl chloride is reacted with alcoholic KOH. Ethylene is formed. This is an example of ... reaction. आता या ठिकाणी पहा, रिॲक्शन्स आहे कोणाची आहे? इथिल क्लोराइडची आहे आणि अल्कोहोलिक KOH आहे. तर ऑप्शन पाहूया आपण. फर्स्ट वन इज ॲडिशन, सेकंड वन सबस्टिट्यूशन, थर्ड वन इलिमिनेशन अँड द फोर्थ वन इज अ rearrangement. Now look at the reactions. C2H5Cl plus KOH. अल्कोहोलिक KOH घेतलेले आहे आपण. या ठिकाणी C2H4 इथिलीन इज फॉर्म. KCl plus H2 is evolved out. Means here how many numbers of atoms lost? One hydrogen and one chlorine is lost. That is eliminate. Therefore these reactions is a elimination reactions. Ethyl chloride react with sodium metal in presence of dry ether. Now look, ethyl chloride react with sodium metal in presence of dry ether and forms isobutane, N-butane, neopentane and tertiary butyl chloride. ethyl chloride ची रिएक्शन आहे कोणासोबत? सोडियम मेटल बरोबर रिएक्शन्स आहे. Now look at this reaction. C2H5Cl plus twice of Na, C2H5Cl, dry ether, they form C4H10. Means here the higher numbers of alkenes are obtained when it's react with the metal सोबत त्याचे रिएक्शन्स असेल तर आपल्याला हायर नंबर ऑफ अल्केन्स मिळतो. दॅट इज द N-butane इज द प्रोडक्ट. N-butane इज द प्रोडक्ट अँड दिस रिएक्शन्स इज अ वर्स रिएक्शन्स आहे. कोणती रिएक्शन आहे? वर्स रिएक्शन. सो प्रोडक्ट इज N-butane. The rate of reactivity of Hunsdiker reactions with respect to alkyl group. Alkyl group चे Hunsdiker reaction साठी काय त्याची रिएक्टिव्हिटी असेल? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी अँड द सेकंडरी इक्वल टू टर्शरी, प्रायमरी. तर हन्सडिकर रिॲक्शन्स आपण पाहिलेले आहे. याच्यामध्ये जो काही रिॲक्शनचा रेट असेल तो कसा असतो? प्रायमरीचा जास्त असतो सेकंडरीपेक्षा, सेकंडरीचा टर्शरीपेक्षा जास्त असतो. 35 number questions. Alkyl halides react with an alcoholic solutions of ammonia to give a mixture of. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आहे अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर अमोनियाच्या आणि काय मिळते आपल्याला? प्रायमरी अमाइन्स मिळते, टर्शरी अमाइन्स मिळते, सेकंडरी अमाइन मिळते का आपल्याला ऑल ऑफ दी अबो मिळते. तर या ठिकाणी जी काही रिॲक्शन्स होते ती काय असते? कंटिन्युअस रिॲक्शन्स होते आणि आपल्याला प्रायमरी सुद्धा मिळतं, सेकंडरी सुद्धा मिळतं आणि टर्शरी सुद्धा मिळतं. जसं आपण अल्किल हॅलाइड वापरू म्हणजे आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड वापरलं तर आपल्याला प्रोडक्ट प्रायमरी मिळेल, सेकंडरी वापरला तर सेकंडरी मिळेल, टर्शरी वापरला तर टर्शरी मिळेल. कारण या ठिकाणी अल्किल हॅलाइड तुम्हाला स्पेसिफिक दिलेलं नाही. जर म्हणलं असतं मिथिल क्लोराइड तर या ठिकाणी प्रायमरी मिळालं असतं, पण या ठिकाणी अल्किल हॅलाइड्स असं लिहिलेलं आहे. पहा, क्वेश्चन फसवे असतात हे. अल्किल हॅलाइड्स असतात त्यामुळे सगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. नाव नेक्स्ट. RH प्लस NH3 RNH2. पहा आता सेकंडरी घेतलं त्याची रिॲक्शन झाली परत अल्किल हॅलाइड बरोबर R2NH. पहा सेकंडरी बरोबर त्याची रिॲक्शन झाली RNH3. पहा
क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, म्हणजे या ठिकाणी सगळे मिळतात आपल्याला, सगळे मिळतात, त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण ऑल ऑफ दी अबो असं घेऊ शकतो. पहा, इथिल क्लोराइड इज वन ऑफ द रिएक्टंट इन, इथिल क्लोराइड इज वन ऑफ द रिएक्टंट्स इन, कोणत्या रिएक्शन वापरतो आपण? वर्थ रिएक्शन, विल्यमसन सिंथेसिस, फ्रॅडल क्राफ्ट अल्कायलेशन्स और ऑल ऑफ दी अबो. तर हे प्रत्येक रिएक्शनमध्ये आपण वापरतो, कारण या सगळ्या रिएक्शन कशा आहेत? आपल्या अल्किल हॅलाइड्स आहेत. सोल्युशन्स, ड्राय इथर वापरतो आपण, C2H5Cl, NaO, C2H5 ड्राय इथर, C2H5O, C2H5 प्लस NaCl. दुसरी रिएक्शन्स पहा, AlCl3 बरोबर घेतली रिएक्शन. इन दी अबो ऑल रिएक्शन C2H5Cl इज अ रिएक्टंट. C2H5 काय होतं? सगळ्यामध्ये रिएक्टंट म्हणून वापरलं जातं. रेट ऑफ रिएक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड अंडरगोईंग SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइडचा रेट कसा असतो? प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी, सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी, secondary greater than tertiary, tertiary greater than primary. Now tertiary greater than secondary, secondary greater than primary, and fourth one is a primary equal to secondary greater than tertiary. Solutions मध्ये पहा, reactivity of alkyl halide in SN1 mechanism is a primary is more reactive than secondary and secondary more reactive than tertiary. Therefore the correct answer is the option first. Now this reaction C2H5Cl इथॅलोनिक केसियन आहे. मेजर प्रोडक्ट, मायनर प्रोडक्ट, X and Y आर इथेनॉइक केसियन आहे. पोझिशनल आयसोमर्स असतील, ते फंक्शनल आयसोमर्स असतील, ऑप्टिकल आयसोमर्स असतील का, या ठिकाणी मेटामर्स असतील. तर रिएक्शन्स पाहूया आपण. C2H5Cl इथेनॉइक केसियन, C2H5Cn मेजर आहे आणि दुसरा मायनर आहे. तर पहा, एका ठिकाणी सायनाइड मिळतं, दुसऱ्या ठिकाणी आयसो सायनाइड मिळतं. या ठिकाणी त्याचा फंक्शनल ग्रुप चेंज होत आहे. देअरफॉर दे आर फंक्शनल आयसोमर्स. 39 CH3 CH2Cl plus Mg dry ether. What is the product X and Y? In the above reaction Y is, Y काय असेल? डायइथिल इथर असेल, इथेनॉल असेल, इथेन असेल का इथिन असेल? Now this reactions C2H5Cl म्हणजे आपला रिएक्टंट आहे. याची मॅग्नेशियम बरोबर रिएक्शन केली तर काय मिळतं आपल्याला? इथिल मॅग्नेशियम क्लोराइड मिळालं. इथिल मॅग्नेशियम क्लोराइडची परत आपण अल्कोहोल बरोबर रिएक्शन केली तर इथेन मिळतो आपल्याला. म्हणजे या ठिकाणी काय प्रोडक्ट आहे आपला? इथेन इज द प्रोडक्ट. C2H5Cl plus NaO सोडियम अल्कोक्साइड आहे. C2H5X. The IUPAC name of X. The IUPAC of name of X is, X IUPAC नेम काय असेल? म्हणजे प्रोडक्ट काय असेल आपला थोडक्यात? डायइथिल इथर, मिथॉक्सीमिथेन, इथॉक्सीइथेन and chlorobutane. Look at these reactions. C2H5Cl plus सोडियम अल्कोक्साइड आहे म्हणजे इथॉक्साइड आहे. C2H5O, C2H5O. तर याचं जर आपण X पाहिलं तर X काय मिळतोय आपल्याला? C2H5O, C2H5O. In the IUPAC system, ethers are named as alkoxyalkane. Alkoxyalkane. Therefore name is ethoxyethane. The alkyl halide is converted into alcohol by. अल्किल हॅलाइडचं अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करायचं. कशाने करतो आपण ते? ॲडिशन, सबस्टिट्यूशन, डिहायड्रोहॅलोजनेशन अँड द लास्ट वन इज एलिमिनेशन. Look at this reaction. C2H5Cl plus KOH. They give C2H5OH plus KCl. Here, nucleophilic substitution reactions means Cl is replaced by OH. Therefore, this reaction is a substitution reaction. What is the X in the following reaction? C2H5Cl plus X, C2H5OH plus KCl, KHCO3, alcoholic KOH, aqueous KOH,
and K2CO3. Now रिॲक्शन्स पहा कशी आहे. C2H5Cl प्लस ॲक्वियस KOH आपल्याला काय मिळतं, अल्कोहोल त्या ठिकाणी मिळतं. अल्कोहोलिक KOH वापरलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, डिहायड्रोहॅलोजनस मिळतं, त्या ठिकाणी आपल्याला अल्किन मिळतो. आणि ॲक्वियस वापरलं तर अल्कोहोल मिळतं. पहा X इज द ॲक्वियस KOH. Ethyl chloride is used as a refrigerant, local anesthesia, ethylating agents, all of the above. The answer is all of the above, कारण सगळीकडे ते वापरलं जातं. Ethyl chloride is not used in, कुठे वापरलं जात नाही, preparations of second local anesthesia, general anesthesia and ethylating agents. It is not used in a general anesthesia. $45 क्वेश्चन्स आहे. इथिल क्लोराइड इज नॉट युजफुल इन प्रिपेरिंग, कुठे वापरलं जात नाही, PVC मध्ये, टेलिकम्युनिकेशन, ग्रिग्नार रिएजंट अँड डायथिल इथर. PVC मध्ये वापरलं जात नाही ते. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ रेफ्रिजरंट, रेफ्रिजरंट म्हणून काय वापरलं जातं, CH3, CO, CH3, CCl4, C2H5Cl and CF4. C2H5Cl. Which of the following statement is true about CHCl3? CHCl3 ची true statement काय आहे? It is used as anesthetic agent. It is used as a solvent. It has sp3 hybridized carbon. It has a distorted tetrahedral shape. The correct statement is first, second and the fourth. First, second and fourth. Second, third, fourth, third, second, third, first and the last one is all of the above is correct. तर पहा, हे अनेस्थेटिक म्हणून वापरलं जातं. इट इज सॉल्वंट्स ऑल्सो आपण वापरतो. याच्यामध्ये sp3 कार्बन पण आहे आणि डिस्टॉर्टेड शेप्स, याला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे हे सगळीकडे वापरलं जातं. दिस इज अन अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक काय आहे, CCl4, CHCl3, CH2Cl2 अँड DDT. यातलं काय आहे तर CHCl3 हा काय आपला अँटीसेप्टिक्स आहे. क्लोरोफॉर्म इज यूज. क्लोरोफॉर्म कशासाठी वापरतात आपण, ॲज अ जनरल ॲनेस्थेटिक, ॲज अ सॉल्वंट फॉर फॅट अँड ऑइल, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह फॉर बायोलॉजिकल स्पेसिमन अँड द लास्ट वन इज ऑल ऑफ द अबो. तर ऑल ऑफ द अबो आहे कारण सगळीकडे हे वापरलं जातं. करेक्ट स्टेटमेंट अबाउट फेरॉन्स इज. फेरॉन्सची करेक्ट स्टेटमेंट काय असेल, दे आर extremely stable, they are unreactive and no toxic, they are non-corrosive and easily liquidable, all. तर आन्सर आहे ते एक्स्ट्रीमली स्टेबल आहे, दे आर अनरिॲक्टिव्ह आहे, दे आर नॉन करोजिव्ह अँड इझिली लिक्विफेबल. त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करू शकता आपण इझिली. CCl4 is used as a fire extinguisher because high melting point due to covalent bond, low boiling point and gives incombustible vapors. तर एक्सटिंग्विशरमध्ये आपण काय करतो, त्याचा म्हणजे ते आग विझवण्यासाठी वापरलं जातं. तर या ठिकाणी याच्यापासून जे व्हेपर्स बाहेर पडतात त्या इनकम्बस्टिबल असतात, म्हणजे ज्वलनशील नसतात त्या, म्हणून त्या ठिकाणी ते वापरलं जातं. ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, याच्यावरती MCQs आहेत. पाहता, द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस अल्किल हॅलाइड्स टुवर्ड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन्स फॉलोज द ऑर्डर. मग यातले पाहता RI आहे, RBr आहे, RCl आहे आणि RF आहे. सेकंड
RF, RCl, RBr, Ri, RCl, RBr, Ri, Rf, and the last one order is RBr, Ri, RCl, Rf. तर पहा ज्या ठिकाणी जी काही साईज असेल हॅलोजनची ती साईज काय करते रिॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होत असेल तर या ठिकाणी आयोडीनची साईज लार्ज आहे, त्याच्यानंतर ब्रोमिन आहे, नंतर क्लोरीन आणि सगळ्यात शेवटी फ्लोरीन आहे. म्हणजे ज्याची स्टेरिक हायड्रोजन त्या ठिकाणी जास्त असतं म्हणजे त्याची एनर्जी जास्त असते आणि एनर्जी कमी होण्यासाठी काय करतं सिस्टीम ट्राय करत असते. म्हणजे या ठिकाणी RI ची ॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. नंतर RBr, RCl आणि शेवटी Rf असेल. द रिॲक्शन C2H5Cl plus OH minus they gives C2H5OH plus Br minus is an SN1 reaction, SN2 reaction, substitution elimination 1 and substitution elimination 2nd. C2H5Cl is a primary alkyl halide and hence undergoes SN2 mechanism. मग या ठिकाणी SN2 mechanism फॉलो करतं. Alkyl halide are more reactive than phenyl chloride, chlorobenzene, benzyl chloride, and both 1 and 2. In phenyl chloride and benzyl chloride, carbon chlorine bond gets partial double bond character and hence less reactive than alkyl halide. फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय होतं या ठिकाणी की फर्स्ट अँड सेकंड मध्ये काय होतंय की या ठिकाणी जो काही कार्बन्स असेल आपला कार्बन आणि क्लोरीनचा जो काही बॉन्ड असतो याला काय मिळतो या ठिकाणी डबल बॉन्ड कॅरेक्टर त्याला पार्शियली तयार होतं रेझोनन्समुळे आणि या ठिकाणी रेझोनन्समुळे त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर मिळाल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी ते जे काय आहे तो लेस रिॲक्टिव्ह असतो अल्किल हॅलाइड सोबत बोथ फर्स्ट अँड सेकंड. The reactivity of halide ion in alkyl halide is fluorine, chlorine, bromine, iodine, fluorine, chlorine, bromine, iodine. पहा फक्त ऑर्डर रिव्हर्स आहे. आयोडीन, क्लोरीन, ब्रोमिन, फ्लोरीन अँड द लास्ट वन इज अ ब्रोमिन, आयोडीन, क्लोरीन, फ्लोरीन. तर याची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ही कशी होते जशी त्याची साईज वाढेल तशी त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते. म्हणजे आयोडीन इज द मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमिन, ब्रोमिन मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन and chlorine is more reactive than fluorine. The absolute configurations of a molecule changes during the reactions is SN1 reaction, SN2 reaction, free radical substitutions and the second one is SE2. तर याचं काय आहे SN2 आहे त्याचं जे काय कॉन्फिगरेशन असेल ते चेंज होत असतं पहा. The halogen atom is least reactive in benzyl chloride, chloroethane, 2-chloropropane and the fourth one is 3-chloropropene. The answer is in chloroethane carbon chlorine bonds get partial double bond character, therefore this is the least reactive. For a nucleophilic substitution reaction the rate was found in the order. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असेल तर त्या रिॲक्शनचा रेट आहे पहा RI, RBr, RCl, RF. देन द रिॲक्शन कुल्ड बी. मग रिॲक्शन काय असेल ती SN1 असेल, SN2 असेल, आयदर SN1 or SN2 and the last one is neither SN1 nor SN2. पहा आता या ठिकाणी आपल्याला रेट दिलेला आहे कशाचा CH3Cl, CH3F, CH3F, CH3Br आणि CH3I हा रेट दिलेला आहे. मग या ठिकाणी आयदर SN1 असेल किंवा ती SN2 असेल. Which of the following reactions show nucleophilic substitutions of alkyl halide? RAX असेल, H2 आहे, RH प्लस सेकंड वन REX प्लस KCN, RCN असेल KX. थर्ड रिॲक्शन्स 2RX प्लस 2Na इथर या ठिकाणी हायर अल्केन मिळतोय आपल्याला आणि लास्ट वन इज
फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर पहा काय रिॲक्शन्स आहे. RX plus KCN, they gives RCN plus KX. In the above equation, halide ion is substituted by nucleophile Cn minus. Therefore, this reaction is a nucleophilic substitution reaction. Next questions. SN2 reactions leads to inversion of configuration, retention of configuration, partial racemization, and the last one is no racemization. तर SN2 reactions मध्ये काय होतं आपल्याला totally inversion of configuration मिळतं 100%. Which of the following will have the maximum dipole moment? कोणाला maximum dipole moment असेल? CH3F, CHCl3, CH3Br and CH3I. तर या ठिकाणी CH3Cl ला काय आहे मॅक्झिमम डायपोल मोमेंट मिळते. अरिल हॅलाइड आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन दॅन अल्किल हॅलाइड ड्यू टू रेझोनन्स, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स, हायर बॉइलिंग पॉइंट अँड नन ऑफ द अबोव. तर या ठिकाणी अरिल हॅलाइड असेल याच्यामध्ये काय असतं कॉन्ज्युगेशन्स असतं. कॉन्ज्युगेशन म्हणजे या ठिकाणी काय होतं डिलोकलायझेशन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला त्याची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ही कमी पाहायला मिळते बिकॉज ऑफ द रेझोनन्स. सोल्युशन्स पहा कशा प्रकारे आहे. हे जे काही स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय मिळतं पाहायला आपल्याला पार्शियल डबल बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतो आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे काय होतं त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होते. Aryl halide are less reactive towards nucleophilic substitution than alkyl halide due to resonance. त्या रेझोनन्समुळे काय होतं कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतं. Iodoform is used as anesthetic, antiseptic, analgesics and antifebrin. These are used as antiseptic. Polyhalogen compound वरचे आहेत हे MCQ. The following is used in a paint removing CH3, CH2Cl2, CCl4 and CH3Cl. तर या ठिकाणी आपण काय करतो CH2Cl2 असेल हे आपण काय करतो नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी वापरत असतो पहा. इन फायरिंग एक्सटिंग्विशर फॉलोइंग इज यूज. फायरिंग एक्सटिंग्विशरमध्ये काय वापरतो आपण CH3Cl, CH2, CCl4 अँड CH2Cl2. तर या ठिकाणी CCl4 आपण वापरतो कारण त्याच्यापासून जे व्हेपर्स बाहेर पडतात त्या कशा असतात नॉन कंबस्टिबल असतात. द फॉलोइंग इज यूज फॉर मेटल क्लिनिंग अँड फिनिशिंग. CH3Cl, CHI3, CH2Cl2 and C6H6. The answer is CH2Cl2. First chlorinated insecticide is a DDT, Gemexin, Iodoform and Ferron. DDT is obtained by heating a mixture of 1 mole of chloral with 2 moles of chlorobenzene, so it is a first chlorinated insecticide DDT. IUPAC name of DDT is PP dichlorophenyl trichloroethane, PP diphenyl trichloroethene, PP diphenyl trichlorobenzene, PP tetrachloroethane. तर पहा कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे DDTचं. साईडला 2 CLs आहेत, मध्ये आपल्याला कार्बन पाहायला मिळतो. पहा याचं स्ट्रक्चर आहे P डॅश डायक्लोरो ट्रायक्लोरोइथेन means the option first is correct. Ferron R22 is CHCF2, CCl2F2, CH3Cl and CH2Cl2. The answer is a CHClF2.
The following is used as an anesthetic: C2H4, CHCl3, CH2Cl2, and the last one is a DDT. The answer is a chloroform is used as an anesthetic, and that is structure is CHCl3. Ferron 12 is CF3Cl, CHCl2F, CF2Cl2, and the fourth one is CFCl3. The answer is a CF2Cl2. 72 numbers. Molecular formula of DDT has 5 chlorine atom, 4 chlorine atom, 3 chlorine atom, and 2 chlorine atom. Actually the structure of the DDT is how many chlorine atom here? 1, 2, 3, 4 and 5. Therefore it contains 5 chlorine atoms. Which of the following compound is used as a refrigerant? CHCl3, CCl4, C2H6, and the last one is a CCl2F2. CCl2F2 is called Ferron 12 and it is used as a refrigerant. Then the answer number 4 is correct. Chlorobenzene is more reactive than ethyl bromide, more reactive than isopropyl chloride, as reactive as methyl chloride, and less reactive than benzyl chloride. Chlorobenzene is less reactive than benzyl chloride because in chlorobenzene CX bond is a stronger bond. ते लेस रिएक्टिव आहे कारण कसं आहे CX बॉन्ड कसा आहे आपला हा मोर स्ट्रॉंगर बॉन्ड आहे. मीन्स आन्सर 4th इज द करेक्ट. This is a carcinogenic CHI3, CCl4, C2F4, and the last one is a CH3Cl, CCl4. Now look these reactions. Benzene plus Cl2 Fe in presence of dark X. What is this X? Dichlorobenzene, benzyl chloride, 1,3,5 trichlorobenzene, and chlorovenzene. Now look at these reactions. Benzene plus Cl2 Fe dark, they gives chlorovenzene plus HCl, means the product number 4 is the correct answer. During chlorinations of benzene using Cl2 in presence of FeCl3, the attacking species is Cl minus, Cl plus, Cl2, FeCl4 minus. Chlorination reactions are in the chlorinations of benzene attacking species is electrophile, that is the Cl plus. Direct iodinations of benzene is not possible because iodine is exothermic. The product C2H5I is reduced to C6H6 by HI. HI is unstable. Ring is deactivated. तो जो काही प्रोडक्ट मिळतो तो काय होतो परत काय होतं रिडक्शन केलं जातं याचं, त्याच्यामुळे तो काय होतो त्या ठिकाणी आपल्याला पॉसिबल नाही. Chlorobenzene can be prepared by reacting benzene diazonium chloride with hydrochloric acid, CuCl2, diazonium saltची रिएक्शन्स आहे, cupric chloride आहे, chlorine in presence of anhydrous aluminum chloride आहे, and last one is nitrous acid. रिएक्शन्स पहा कशी आहे, N2Cl, CuCl2, HCl, आणि या ठिकाणी Cl मिळते आपल्याला, N2 रिमूव्ह होतोय. The following is an example of Sandmeyer reaction. C6H5N2 plus Cl, CuCl, C6H5Cl. C6H5N2 plus Cl म्हणजे सॉल्ट आहे तो H2 बरोबर रिएक्शन्स केली तर आपल्याला C6H5OH फेनॉल मिळतोय. C6H5N2 plus Cl, CuCN, बेन्झीन सायनाइड मिळतोय. सॉल्ट बरोबर KI रिएक्शन केली तर बेन्झीन आयोडाइड मिळतंय. तर या ठिकाणी पहा ज्या रिएक्शन्समध्ये आपण कॉपरचा जो काही सॉल्ट असेल तो वापरत असतो
त्या रिॲक्शन्सला आपण म्हणतो सँडमेयर रिॲक्शन्स म्हणतो पहा. द कंडिशन्स दॅट आर नेसेसरी इन द प्रिपरेशन्स ऑफ अरिल हॅलाइड. काय पाहिजे प्रिपरेशनसाठी? लो टेम्परेचर पाहिजे, अब्सेन्स ऑफ सनलाईट पाहिजे, प्रेझेन्स ऑफ हॅलोजन कॅरियर पाहिजे का ऑल ऑफ दी अबो. तर हे सगळे पाहिजे आपल्याला. लो टेम्परेचर पण पाहिजे, ॲब्सेन्स ऑफ सनलाईट पण पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ हॅलोजन कॅरियर हे सगळे पाहिजे. ते असतील तर रिॲक्शन्स आपली कॅरी होते. क्लोरोबेन्झीन ऑन फ्युजिंग विथ सॉलिड NaOH गिव्स benzene, benzoic acid, phenol and the benzene chloride. Now look at the reactions. Cl आहे, याची रिॲक्शन्स केली आपण कशाबरोबर? सॉलिड NaOH बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला फेनॉल मिळतोय आणि NaCl मिळतोय. ते गिव्स अ फेनॉल. Chlorobenzene on reactions with CH3Cl in presence of AlCl3 gives toluene. Metachlorotoluene, only orthochlorotoluene, mixture of ortho and parachlorotoluene. Now look at these reactions. Cl आहे, या ठिकाणी काय वापरलेलं आहे? अनहायड्रस AlCl3 वापरलेलं आहे. या ठिकाणी दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थो मिळतो आणि एक पॅरा प्रोडक्ट मिळतो आपल्याला. म्हणजे या ठिकाणी मिक्सचर मिळते आपल्याला. दॅट इज अ मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅराक्लोरोटोलून. द फॉलोइंग रिॲक्शन्स इज, रिॲक्शन दिलेलं आहे, Cl दिलेलं आहे आपल्याला आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर त्याचे रिॲक्शन्स आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन प्रोडक्ट मिळालेले आहे पहा, A and B. फर्स्ट वन इज अ सल्फोनेशन, सेकंड हॅलोजनेशन, थर्ड वन बोथ A and B अँड द लास्ट वन इज अ कॅनॉट बी प्रेडिक्टेड. तर ही जी काही रिॲक्शन्स आहे ही इन क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज कॉल्ड सल्फोनेशन आहे. C6H5Cl plus 2 sodium metal, they gives X. X is a toluene, biphenyl, phenyl ethane and the 1-chloro-2-phenyl ethane. Now look at these reactions. NO2 donates electrons at meta position and this is the fitting reactions. That is the biphenyl is the product. Aryl halide are less reactive toward nucleophilic substitution reaction as compared to alkyl halide due to the formation of less stable carbonium, resonance stabilization, longer carbon halogenation bond, and the fourth one is a both 1 and 2. या ठिकाणी काय होतं? लेस स्टेबल कार्बोनियम पण तयार होतो आणि रेझोनन्स स्टॅबिलायझेशन पण त्याला मिळतं. क्लोरोबेन्झीन ऑन नायट्रेशन गिव्ज मेजर प्रोडक्ट. काय मेजर प्रोडक्ट मिळेल? 1-chloro-4-nitro, 1-chloro-3-nitro, 1,4-dinitro and the 2,4,6-trinitro-benzene. Now look at these reactions. Cl कॉन्सन्ट्रेशन NO3 घेतलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी काय प्रोडक्ट मिळाला? मायनरमध्ये ऑर्थोला मिळतो आणि मेजरमध्ये पॅराला मिळतो आपल्याला. मीन्स 1-chloro-4-nitro. 1-chloro-4-nitro. The reaction C6H5I plus 2Na plus CH3I, they give C6H5CH3 plus 2NaI is Wurtz reaction, fitting reaction, Wurtz fitting reaction and सँडमेयर रिॲक्शन. पहा रिॲक्शनमध्ये काय होतं? या ठिकाणी आपल्याला हॅलो अरेन्स आणि हॅलो अल्केन दोघांची रिॲक्शन्स आहे. मग ही रिॲक्शन्सला आपण म्हणतो वर्स फिटिंग रिॲक्शन. दोन्ही जर आपले अरेन्स असतील तर त्याला फिटिंग म्हणायचं, दोन्ही जर आपले अल्किल असतील तर त्याला म्हणायचं वर्स रिॲक्शन आणि दोन्ही कंबाईन असतील म्हणजे अल्किल असेल आणि अरिल असेल तर त्याला म्हणतो आपण वर्स फिटिंग रिॲक्शन. इफ हॅलो अरेन्स अँड हॅलो अल्केन्स रिॲक्ट विथ सोडियम टू फॉर्म अल्किल बेन्झीन is called Wurtz fitting reaction. Replacement of chlorine of chlorobenzene to give phenol requires drastic conditions, but chlorine of 2,4,6-trinitrochlorobenzene is readily replaced because NO2 makes ring electron rich at ortho and para position. NO2 withdraws electron from meta position. NO2 donates electrons at meta position and NO2 withdraw electron from ortho and para position.
The options is if NO2 group at ortho and para position withdraw electron density from the ring, facilitating the attacks of nucleophile. Therefore, the answer number 4 is correct. NO2 withdraws electron from ortho and para positions. And the 90 number questions, which of the following compound undergoes replacement of Cl by OH by merely warming with aqueous NaOH? First one chlorovenzene, second one is the nitrochlorovenzene, third one is the ortho para nitrochlorobenzenes, and the fourth one is the trinitrochlorobenzene. And the answer is a trinitrochlorobenzene because it facilitates the reactions. कशा प्रकारे रिएक्शन्स आहे. इफ मोर नंबर ऑफ NO2 ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन विड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम द रिंग, फॅसिलिटिंग द अटॅक्स ऑफ न्यूक्लिओफाईल इझिली. या ठिकाणी जेवढे नंबर्स ऑफ NO2 ग्रुप आपल्याकडे मॅक्झिमम्स असतील तेवढे रिएक्शन्स काय होते आपली फास्ट त्या ठिकाणी होते. पहा